झालं सुरू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था हे पुस्तक वाचनात घेतलं आहे. ही सर्व पुस्तकं वामनराज प्रकाशनची आहेत. हे काल आपण मातेची कोमलता व पित्याचे अनुशासन पाहिलं. नमो माय बापा गुरु कृपाघना. श्री भगवंत श्री सद्गुरू हे कृपेचा नित्य घन न सरणारे मेघच आहेत. पाणी घेऊन येणारे मेघ बरसतात, पण त्यांच्याजवळचे पाणी संपले की ते ओसरून जातात. मेघ हे सावळे दिसतात. सावळ्या भगवंतांना मेघांची उपमा दिली आहे. फक्त फरक एवढा की भगवंतांची कृपा कितीही बरसली तरी संपत नाही. हा कृपेचा मेघ अकारणच करुणेच्या गाढव्याने वर्षू लागतो. मग काय विचारता, समोरच्याचे सर्व प्रकारे कल्याणच होऊन जाते. ज्ञानेश्वरीत 11व्या अध्यायात श्री भगवंतांची कृपा पार्थावर कशी वर्षली याचे अतिशय गोड वर्णन माऊलीने केले आहे. ते म्हणतात की जैसे वर्षा काळीचे मेघोडे का महाप्रळीचे तेज वाढे, तेचे आपणा विण कवणीकडे नेदीची वृ. ज्याप्रमाणे वर्षाकाळी भरून आलेले मेघ सर्व आकाशात दाटून येतात किंवा महाप्रलय काळी सर्वत्र अग्नितेज व्यापून राहते, त्याप्रमाणे त्या श्री भगवंतांनी आपल्याशिवाय कोठे काही शिल्लकच राहू दिली नाही. माऊलींचा कृपामेघ. माऊलींच्या आयुष्यातही असा एक प्रसंग घडलेला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेवरून दिंडी घेऊन आळंदीहून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. बरोबर श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री सोपानदेव महाराज व श्री मुक्ताबाई होत्या. त्या काळात रस्ते, वाहने अशी काहीच सोय नव्हती. त्यामुळे सर्वजण जंगलातून भगवन नाम घेत चालले होते. तेवढ्यात एक भिल्ल त्यांच्यासमोर आला. त्याने शस्त्र उगारून सर्वांना आपल्याजवळ जे काही असेल ते खाली टाकण्यास सांगितले. माऊलींनी सर्वांना डोळ्यांनी इशारा करताच सर्वांनी आपापल्या झोळ्या खाली टाकल्या. चाणाक्ष भिल्लाने ते बघितले. ही 4 भावंडे यांचे मालक दिसत आहेत असा त्याने ग्रह करून घेतला. मग त्याने आपला मोर्चा या भावंडांकडे वळवला व मोठ्या जरबीने त्यांनी माऊलींना सांगितले की जे काही तुझ्याकडे आहे ते मला देऊन टाक. यावर हसून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे पाहिले. श्री निवृत्तीनाथ महाराज अत्यंत प्रेमाने त्यांना म्हणाले, ज्ञानोबा, मागणाऱ्याला विनमुख पाठवू नये, तेव्हा त्याला जवळ जे आहे ते देऊन टाकावे. मग सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे आले व त्या भिल्लाला म्हणाले की माझ्याजवळ पृथ्वी मुलाची गोष्ट आहे, परंतु तुला ती माझ्यासमोर खाली बसूनच माझ्याकडून स्वीकारावी लागेल. असं ऐकल्यावर भिल्ल लगेच खाली बसला व म्हणाला, द्या. त्यावर माऊलींनी त्याच्या कानात जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र म्हटला. त्याबरोबर तो भिल्ल गाढ समाधीत गेला. त्याला थोड्या वेळाने माऊलीने थोपटून जागे केले. त्यावर डोळ्यात पाणी आणून माऊलींच्या पायावर त्याने कृतकृत्यतेने डोके ठेवले. अधिकार तसा उपदेश. असा जेव्हा करुणेच्या गारव्याने श्री भगवंतांचा कृपामेघ बरसू लागतो, त्यावेळेस समोरच्या जीवाचे सर्व प्रकारे कल्याणच होते. मेघ जेव्हा वर्षू लागतो तेव्हा तो खडक, जमीन, जंगल, शहर असे काहीच बघत नाही. तसेच सद्गुरू केवळ करुणावश होऊन पात्र अपात्र न बघता सगळ्यांनाच उपदेश करतात. हेही ते त्यांच्या कल्याणापोटीच करतात. पण यातही ते सगळ्यांना सगळे देत नाहीत. ते मग कोणाला काय देतात हे माऊलींनी 12व्या अध्यायात अगदी नेमकेपणाने स्पष्ट केलेले आहे. तेथे श्री भगवंत पार्थाला म्हणतात की म्हणून गा पांडवा
मूर्तींचा मेळावा करुणी त्याची या गावा धावत आलो. हे अर्जुना, अनेक रूपे धारण करून विविध मूर्तींच्या रूपाने मी ज्यांना जशी आवड असेल त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आलो आहे. नामाचे या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. चढे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तर यावरी. श्री भगवंत पुढे म्हणतात की हे अर्जुना, सहस्रावधी लोकांना नामरूपी तारूवर मी घातले व त्यांना संसारातून तारून नेण्यास कारणीभूत झालो. यातून उरले ते सडे म्हणजे विरक्त, ज्यांची वासना संसारात राहिलेली नाही असे या सड्यांना म्हणजेच विरक्तांना ध्यानकासे लावले म्हणजे साधनेला लावले. त्यांना शक्तिपात अनुग्रह दिला, कारण अत्यंत विरक्त असे जे असतील त्यांना शक्तिपादाचा त्वरित उपदेश होतो. त्यापुढे श्री भगवंत म्हणतात की परिग्रही घातले तरी यावरी. संसारी लोकांसाठी मार्ग. परिग्रही म्हणजे वासनांचा, कर्मांचा आणि प्रापंचिक गोष्टींचा संग्रह करणारे संसारी लोक. आपला संसार करताना भान विसरून असाच आपला संग्रह चाललेला असतो. घरातल्या सगळ्या वस्तूंना वर्ष आपला हात देखील लागत नाही, तरी सुद्धा खरेदीचे हाव संपत नाही. माझी खात्री आहे, ज्या वस्तूंना गेल्या 5 वर्षात हात लावलेला नाही अशा वस्तू जर आपण फेकून दिल्या तर निम्मी घरे रिकामी होतील. असे हे संग्रही म्हणजे परिग्रही विरक्तीच्या जवळपासही जात नाहीत. असंख्य लोक सांगतात आयुष्य मजेत घालवावे. ते ऐकून असंख्य लोक तसे वागतातही, पण अशाने आयुष्य मजेत गेलेले नाही हे आयुष्याच्या शेवटी कळते. भगवत स्मरणामध्ये काय अपूर्व आनंद आहे हे न समजल्यामुळे, त्या दृष्टीने प्रयत्नही न केल्यामुळे असे घोटाळे होतात. म्हणून माऊली म्हणतात की परिग्रही घातले तरी यावरी. तारू कसले तर नामाचे. सद्गुरू त्यांना फक्त नामच देतात. पुढे माऊली श्री भगवंतांचे सांगणे स्पष्ट करताना म्हणतात की प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुज्याची या. प्रेममार्ग परम दुर्लभ. या परिग्रहीमधून देखील क्वचित काही सडे म्हणजे विरक्त भेटतात. अशांना शक्तिपात दीक्षा म्हणजे भक्तीची दीक्षा दिली जाते. मात्र शक्तिपात झालेल्या सर्वांनाच ताबडतोब भगवत प्रेमाची प्राप्ती होतेच असे नाही. साधना निष्ठेने करून शास्त्रांप्रमाणे वागून कर्मे संपवताना भगवत प्रेम नकळत वाढत असते. ज्यांनी श्रद्धेने या जन्मात साधना केलेली आहे अशांपैकी एखाद्यालाच क्वचित ते प्रेम अनुभवायला मिळते. भगवत प्रेम अनुभवणे ही सोपी गोष्ट नाही. नुसते म्हणणे की मला देव दिसले, मला आदेश मिळाला, हे सर्व कलियुगातले स्वार्थाचे खोटे चाळे आहेत. हल्ली तर मला देव प्रत्यक्ष सांगतात, स्वामी कुठलेही माझ्यावशी बोलतात किंवा मी कोणाचा अवतार आहे वगैरे सांगण्याची चढाओढच तथाकथित साधुसंतांमध्ये लागलेली दिसते. अशी मंडळी भगवत स्मरण तर राहिले दूरच, पण स्वतःच्याच नावाचा शिष्यांना जप करायला लावतात. अशी जो स्वतःची टिमकी वाजवतो तो 100% दोषी आहे हे लक्षात घ्यावे. विरक्त माणूस हा विरळाच असतो. माऊली म्हणतात की एखाद्याच्याच पोटाला प्रेमाची पेटी बांधली जाते. कलियुगात असा एखादा जीव सापडणे देखील श्री भगवंतांना अवघड जात असेल यात शंका नाही. असा हा सद्गुरूंच्या श्री भगवंतांच्या कृपेचा मेघ बरसल्यानंतर कोणाला काय मिळायचे हेही ठरलेले असते. सहसा उगीच कोणालाही काहीही अधिकाराशिवाय दिले जात नाही, कारण दिलेले पचवायची ताकद त्या जीवाला नसते. तसे असेल तर त्याला त्याचा त्राससुद्धा होऊ शकतो.
आतली तयारी हवी. एका गृहस्थांनी श्री गुरुचरित्राची रोज एक याप्रमाणे 101 पारायणे करण्याचा संकल्प केला. परमपूज्य श्री मामांना हे त्यांनी विचारल्यावर ते तातडीने म्हणाले की एवढी पारायणे करू नका, त्याचा तुम्हाला त्रास होईल. एवढेच नव्हे तर दर्शन होईल, पण त्याचा परिणाम तुमचा देह पडण्यात होईल. परंतु ते गृहस्थ ऐकेनात. शेवटी सर्व पारायणे झाल्यावर त्यांना दर्शनही झाले, परंतु त्यांना ते सहन झाले नाही व लवकरच मृत्यू आला. तेव्हा ज्याची तयारी नसेल त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा अधिक काहीही देऊन चालत नाही. म्हणून प्रत्येकाच्या कर्मात जेवढे असेल तेवढेच त्याला दिले जाते. त्यातही भगवत प्रेमाची पेटी तर मिळायला फारच कठीण. कळायला, वळायला व पचवायला सगळ्याच दृष्टीने ती कठीण. त्यामुळे ती अत्यंत मोजून मापून एखाद्यालाच दिली जाते. ही पराभक्तीची पूर्ण स्थिती असते. या भक्तीमध्ये वासना शिल्लक नसतात. त्यामुळे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की तोडिया बंधना माया मोहा. मायेचे बंधन जीवाला भासत असते. आलेली सर्व कर्मे जी मायेमुळे तयार होतात त्यामध्ये जीव गुरफटत जातो. हे अविद्येमुळे, मायेमुळे आलेले जीवत्व हा खरे तर एक भ्रमच असतो. आपल्याच अहंकारापायी आपण भलत्याच गोष्टींना आपले म्हणत बसतो. श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले त्याप्रमाणे आपण प्रपंच वृक्षाला मिठी मारून बसतो व हा वृक्षच मला सोडत नाही असे म्हणू लागतो. मायेमुळे संसारात अडकायला हवेसेच वाटते. अनेकांना एक प्रश्न असतो की सत्ययुगातले आयुष्य कसे होते. तर त्या सत्ययुगात लोक केवळ श्री भगवंतांसाठी जगत होते. अध्यात्म हे त्यांचे एकमेव लक्ष होते. संसार फक्त पुनरुत्पत्तीसाठी होता अशी अनेक वर्णने पुराणांमध्ये येतात. त्यामुळे आयुष्याची ध्येयच निराळी होती. आता कलियुगात माणसे फक्त माया मोहासाठी जगतात. प्रपंचातले भगवत अधिष्ठान तर कधीच संपत आले आहे. श्री संत मीराबाईंना राण्याने त्यांच्या पतीने राज्य सोडून द्यायचा आदेश जेव्हा दिला तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना त्याचे फार वाईट वाटले. तेव्हा त्यांची समजूत घालताना श्री मीराबाईंनी सगळ्यांना हेच सांगितले की अहो, आत्ताच्या काळात श्री भगवंतांच्याबद्दल ओढ असलेला आधीच विरळा असतो, परंतु त्यांच्या कृपेने जर त्यांची ओढ लागली तर ते भाग्याचेच लक्षण असते. म्हणून भगवत प्राप्तीसाठी प्रसंगी मी घरच काय पण देह देखील सोडेन. जीवाला असलेली बंधने कारण कठीण कवचांची असतात. त्यामुळे प्रत्येकालाच मान अपमान, माझेच खरे असे अहंकारजन्य विकार भरपूर असतात. आपण करीत असलेली गोष्टच बरोबर आहे, मग ती चोरी का असेना, अशी त्यामुळे जीवाची पक्की खात्रीच असते. परंतु जर सद्गुरू भेटले तर हा कठीण कवचाला चीर जाते व जीवाला सुटकेची आशा प्राप्त होते. श्री गदाधर भट्टांची कथा. वृंदावनात श्री गदाधर भट्ट नावाचे एक संत होते. त्यांच्या घरी एकदा रात्री एक चोर आला. गुपचूप आवाज न करता त्याने घरातल्या चीज वस्तू गोळा करून त्यांची 2 गाठोडी बांधली. ती खूपच जड झाल्यामुळे चोराला ती उचलता येईनात. पण त्याचबरोबर मोहामुळे गाठोड्यातले काही काढून ठेवायलाही त्याचे मन मानेना. तेवढ्यात श्री गदाधर भट्ट त्या आवाजाने जागे झाले. त्यांनी बघितले की या चोराला गाठोडी उचलत नाहीत, म्हणून ते म्हणाले, थांब, मी तुला मदत करतो. असे म्हणून लगबगीने एक गाठोडे त्यांनी उचलून घेतले व त्याच्या मागोमाग निघाले. चोराच्या घरी गाठोडे पोचते करून ते आनंदाने परत आले. इकडे त्या चोराची मनस्थिती या प्रकारामुळे मात्र विचित्र झाली होती. आपल्याच वस्तूंचे गाठोडे चोराच्या घरी आपणच पोचता करणारा असा विलक्षण माणूस त्याने प्रथमच बघितला होता. सकाळी उठल्यावर त्याच्या बायकोने विचारले, काय चोरून आणले काल रात्री? त्यावर चोर म्हणाला, काल मी कुणाला लुटण्याच्या ऐवजी मलाच कुणीतरी लुटले आहे. असे म्हणून दोन्ही गाठोडी उचलून तो श्री गदाधर भट्टांच्या घरी आला. गईवरून जाऊन
श्री गदाधर भट्टांचे पाय घट्ट धरून त्यावर अश्रूंचा अभिषेक करीत तो म्हणाला, मला क्षमा करा, मला आपण आश्रय द्या. आपण कृपा केली तरच या चोरीसारख्या वाईट सवयीपासून माझी सुटका होईल. मग पुढे तो त्यांचा एकनिष्ठ शिष्य बनला. सद्गुरू सहवासाचे फळ. एक छोटीशी लागलेली सवय तोडायला देखील आपल्याला सहजासहजी जमत नाही, परंतु जर सद्गुरू भेटले तरच ही गोष्ट सहज जमते. कर्माचे कठीण कवच फक्त सद्गुरू कृपेत व प्रेमातच विरघळू शकते. त्यांच्या सहवासातच साधकांना विषयांचा विसर पडतो. म्हणून सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की विषयांचा विसर पडे